नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण दिवसभरात आज काय काय घडलं विशेष ते जाणून घेणार आहोत या बातमीपत्राच्या माध्यमातून. मात्र न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात करूयात विशेष हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. उद्धव ठाकरेंच्या भाषणात मुद्दे तेच, टोमणे मात्र नवे. भाजप आणि मनसे नेत्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे समर्थकांची फिल्डिंग. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं, शिंदे समर्थकांची मागणी. ठाकरे गट कागदपत्र सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या वेगळी कशी? भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. मुलावर झालेल्या टीकेमुळे श्रीकांत शिंदे व्यथित. 1.5 वर्षाच्या मुलाला भाषणात का खेचलं? श्रीकांत शिंदेंचा फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरेंना सवाल. आदी पुरुष चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, राम कदमांचा इशारा. चित्रपटात देवदेवतांचं विडंबन झाल्याचा आरोप. आणि अंबानी कुटुंबियांना धमकी देणाऱ्या राकेश मिश्राला बिहारच्या दरभंगातून अटक. आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी. आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता भाषणावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. ठाकरे समर्थकांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणात टीका केली जात असतानाच आता भाजपनं यात उडी घेत दसरा मेळाव्यावरून त्या ठिकाणी जी आहे ती खडाजंगी सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यात शिंदे ठाकरेंचं भाषण. सुरू झालं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण. शिंदेंना भाजपची स्क्रिप्ट, ठाकरे समर्थकांचा आरोप. ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलावा, फडणवीसांचं प्रत्युत्तर. कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही. गद्दारी झाली, 2019 ला गद्दारी झाली. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. कुठे त्यांच्या विचारांचे वारसदार. बुधवारच्या या दोन्ही दसरा मेळाव्यांनी उडवलेल्या धुरळ्यानं निर्माण झालेलं राजकीय वादळ. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जमलेली लाखोंची गर्दी आणि ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये गाठलेला गर्दीचा उच्चांक, यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी गर्दीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं उघड झालंय. पण आता दोन्ही मेळाव्यातील शिंदे ठाकरेंच्या भाषणावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची असल्याचा आरोप ठाकरे समर्थकांकडून केला जातोय. स्क्रिप्ट कालची खाली वाकून जेव्हा बोलत होते, 1.5 तासाच्या वाद एकदा पण लोकांना सामोरे नाही गेले. ही स्क्रिप्ट होती आणि तुमच्या 50 लोक बसले होते. ची पक्की माहिती आहे की 50 लोक प्रत्येक वाक्याला लिहित होते. कदाचित आले पण असतील ते बाहेर फोटो, आणि ते लिहून ती दिलेली स्क्रिप्ट होती. आता ठाकरे समर्थकांनी यात भाजपला ओढल्यानंतर भाजप नेते तरी कसे शांत राहणार? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेत त्यांना स्क्रिप्ट रायटर बदलण्याचा खोचक सल्ला दिला. असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो यायचा. एकंदरीतच मेळाव्यांआधी कोण किती कार्यकर्ते जमवणार याची चर्चा होती. पण आता मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांचे समर्थक
परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत असल्यानं त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यदा यदा हि धर्मस्य म्हणजेच दुर्जनांचा विनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो। भगवद्गीतेतली याच शोकाचा पत्रामध्ये उल्लेख करून खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतलाय। उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचा मुलगा रुद्रांशचा भाषणामध्ये उल्लेख केलेला होता आणि त्या उल्लेखावरून श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून राज्यातील जनतेचे डोळे पाणावले। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे कुटुंबावर टीका करताना त्यांच्या नातवाचाही उल्लेख केला। राजकारणातला त्यांचा हा पवित्रा नक्कीच चुकला होता, त्यामुळे श्रीकांत शिंदेंना पत्राच्या माध्यमातून त्यांचं दुःख व्यक्त करावं लागलं। त्यांनी पत्रात काय लिहिलं ते आता पाहूयात। माननीय श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहितोय। हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या 1.5 वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या बापाचं। उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही कार्ट असा केला। चला ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिला आम्ही, पण तुम्ही हद्दच केली। माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून त्याचा नगरसेवक पदावर डोळा आहे असं वक्तव्य केलं तुम्ही। ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो? हा प्रश्न त्याच्या आईला, आजीला पडलाय आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे तरी आहे। तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही। म्हणूनच एक सांगतो, उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल, तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल, त्यांच्या डोळ्यांमधील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल। कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची। देव करो मी तसं त्यांच्याबद्दल कुणी न बोलो, ही माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे। कळावे, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, एक दुखावलेला बाप। याच पत्रात श्रीकांत शिंदेंनी भगवद्गीतेतला एक श्लोकही मांडलाय। त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो त्यावेळी मी अवतार घेतो। सज्जन आणि साधूंचं संरक्षण करून पाप नष्ट करण्यासाठी, दुर्जन आणि पापींचा विनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेऊन पृथ्वीवासियांचं कल्याण करतो। या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे अधर्म वाढल्याचं एक प्रकारे दाखवून देताना दिसतात। मात्र श्रीकांत शिंदे नेमके कशामुळे दुखावले ते आता पाहूयात। पण काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक। अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक। पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे। उद्धव ठाकरेंनी नातवाला राजकारणात ओढल्यानं संतप्त झालेल्या एकनाथ शिंदेंनीही जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। काय म्हणाले? मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय। अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश। अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधपतन सुरू झालं। कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर? अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना। राजकारणात वार आणि प्रतिवार होतच असतात, अशी टीका करताना घरातील चिमुरड्यांना राजकारणात ओढण्याची गरज नाही। मात्र उद्धव ठाकरेंनी रुद्रांशच्या आडून राजकीय वार केल्यानं
श्रीकांत शिंदे व्यथित झाले आणि त्यामुळेच त्यांनी भावनिक पत्र लिहून दुखावलेल्या पित्यानं, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी आणि व्यथित झालेल्या हातांनी हे पत्र लिहिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आगामी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेत आलेला आहे आणि भाजपचे आमदार राम कदमांनी तर थेट इशाराच दिलाय की हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाहूयात असा इशारा का देण्यात आलाय, त्याचं कारण. आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. राम कदमांचा आक्रमक पवित्रा. किरकोळ प्रसिद्धीसाठी देवी देवतांचं विडंबन. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच. राम कदमांनी ठणकावलं. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाची सातत्यानं एकच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यानंतर अनेकांनी या सिनेमाला ट्रोल करायला सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी तर कलाकारांच्या लुकबद्दलही खिल्ली उडवली. आता या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडूनही विरोध होतोय. भाजप नेते राम कदम यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केलाय. आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा थेट इशारा भाजप नेते राम कदमांनी दिलाय. आमच्या हिंदू देवी देवतांचं विडंबन असणारी आदिपुरुष फिल्म आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. काही फिल्म निर्मात्यांची ही सवय झाली की हिंदू देवी देवतांचं फिल्ममध्ये विडंबन करायचं, फुकटची पब्लिसिटी मिळवायची आणि कोट्यावधी रुपयाचा धंदा करायचा. इतकंच नव्हे तर अशा किरकोळ प्रसिद्धी करता कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशी खेळणाऱ्या दिग्दर्शकाला बॉलिवूडमधून कायमचं हद्दपार करायला हवं असं राम कदम यांनी ठणकावलंय. तुम्हाला कोट्यावधी रुपये कमवायचे म्हणून आमची श्रद्धा, आमची आस्था, आमच्या देवी देवतांचं तुम्ही विडंबन कराल आणि मग निर्लज्जासारखे येऊन माफी मागतील. आम्ही सीन कट करतो म्हणतील. आता माफीनामा नाही, सीन कट करण्याची नाटकं पण नाहीत, हे सगळं ठरवून होत आहे. म्हणून अशा प्रकारची फिल्म ही कायमची बॅन केली गेली पाहिजे. आणि हे करण्याच्या पाठीमागे जे षडयंत्री लोक आहेत त्यांना देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळासाठी काम करता येणार नाही. अशा प्रकारची बंधनं घालण्याची आता ही वेळ आली. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील VFX, हनुमान आणि रावण यांचा लुक यावर देखील सोशल मीडियावरून बरीच टीका झाली होती. आणि आता चित्रपट प्रदर्शनाच्या बंदीमुळे आदिपुरुषच्या अडचणीत आणखी वाढत झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी महाराष्ट्रात होणार आहे. विरोधकांची मूठ बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्रासह दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत. शिवसेनेसह राज्यातील इतर पक्षाच्या नेत्यांची नितीश कुमार भेट घेणार आहेत. लोकसभेसाठी नितीश कुमार मैदानात. तिसऱ्या आघाडीला मिळेल का साथ? राष्ट्रीय निवडणुकीची महाराष्ट्रात मोर्चे बांधणी. प्रादेशिक पक्षांची मिळेल का ममता? 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे आणि यासाठी नितीश कुमार यांनी पुढाकार घेतलाय. नितीश कुमार महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शिवसेना आणि JDU NDAचे घटक पक्ष होते. हा धागा दोन्ही पक्षांना एकत्र आणतोय. मात्र भाजपला आव्हान द्यायचं असेल तर दोन धाग्यांनी भागणार नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एनडीएतला जुना सहकारी अकाली दल, एनडीएचे संयोजक राहिलेले चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि एनडीएत रेल्वे मंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, हेमंत सोरेन यांच्यासह दक्षिण भारतातील प्रादेशिक नेत्यांना नितीश कुमार भेटणार आहेत. एकंदरीतच तिसऱ्या आघाडीसाठी विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. विरोधक तयारीला लागलेले असतानाच पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. 2024ला परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे. असंच आहे माझं. जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हूं मैं. लोकसभेसाठी विरोधकांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र त्यात त्यांना कितपत यश मिळेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विरोधकांनी तिसऱ्या आघाडीसाठी जोर लावलाय. मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार, पंतप्रधान कुणाला करणार हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीयेत. त्यामुळे याच मुद्द्यावरून अस्तित्वात येण्याच्या आधीच तिसऱ्या आघाडीचे 3-13 वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुलांना सिरप देताय तर मग पालकांनो सावधान, कारण कफ सिरपमुळे 66 मुलांना जीव गमवावा लागलेला आहे. भारतीय कंपनीनं तयार केलेल्या सिरपनं पश्चिम आफ्रिकेमध्ये हाहाकार उडवून दिलाय. सिरपच्या घोटानं घोटला गळा, आजार बरा करणारे सिरप विष. सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू. गॅम्बियातील पालक चिंतेत. दक्षिण आफ्रिकेतल्या गॅम्बिया या देशातील पालकांच्या समस्येत भर पडली आहे. कारण आजार बरा होण्याकरता मुलांना दिलं जाणारं सिरपच जीव घेऊ लागलंय. याच सिरपनं गॅम्बियात तब्बल 66 मुलांचा जीव घेतलाय. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं त्याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यामुळे भारतात तयार होणाऱ्या आणि निर्यात करण्यात येणाऱ्या 4 कफ सिरपवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशयानंतर केंद्र सरकारनं चौकशीला सुरुवात केली आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं नुकत्याच दिलेल्या एका इशाऱ्यामुळे भारतात उत्पादित आणि वितरित होणाऱ्या 4 कफ सिरपवर संशयाचं मोठं धुकं निर्माण झालंय. जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेल्या संशयानंतर भारत सरकारनं या कफ सिरपची चौकशी करायला सुरुवात केली आहे. तर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सतर्कतेचा इशारा दिल्यावर हरियाणा प्रशासनानं चौकशी सुरू केली आहे. हरियाणात उत्पादित होणारी कफ सिरप आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केली जातात. त्या कफ सिरपचा गॅम्बियातल्या मुलांच्या मृत्यूशी संबंध जोडण्यात आलाय. एकंदरीतच पालकांनी कफ सिरप देताना सावध राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर एकीकडे संपूर्ण राज्यभरामध्ये या क्षणाला चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे झालेल्या दसरा मेळाव्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भातली. शिवसेनेमधील फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची असा राजकीय वाद सुरू झाला. शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून त्याविषयी उत्सुकता देखील निर्माण झाली होती आणि याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवसेनेवरून राजकीय कलगीतुरा. एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना. एकनाथजी शिंदे साहेबांचा, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच. दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदावे. शिवसेना आणि शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे. खरी शिवसेना कुणाची या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समर्थकांची पाठराखण करताना उद्धव ठाकरेंना डिवचलंय आणि त्यामुळेच या वादाला तोंड फुटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलं आहे. यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेची परीक्षा पाहणारा होता, कारण शिंदे समर्थकांच्या बंडखोरीनंतर हा पहिलाच दसरा मेळावा होता. तसंच शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकांनी सुद्धा दसरा मेळावा आयोजित केल्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे लागलेलं होतं. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्याच्या करता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवाजी पार्कला यायचे. त्याच्यात काही पिढ्या आहेत, काही पिढ्या पुढच्या आहेत, ते ऐकायलाही पण इकडं लोक आलेली होती. सेना भवन पासूनची गर्दी ती अगदी महापौरांच्या बंगल्यापर्यंत मधला सगळा तुडुंब पॅक होतं. आता जो ड्रोननी बघितलेला तुम्हीच पाठवले आहेत, ती गर्दी बघता आम्हाला फक्त एवढंच समाधान आहे. गर्दीचे आकडे किती, त्याच्या 7 प्रतिसाद किती दिला, लोक उत्साही कसे होते, स्वतः पायी चालत किती जण आले. दसरा मेळाव्यात कोण बाजी मारणार याची गेल्या 2 आठवड्यांपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जात आहे आणि त्यामुळेच यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. मात्र आता दसरा मेळाव्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेला कलगीतुरा आपण सगळेजण पाहतोय. मात्र हा कलगीतुरा दसरा मेळाव्यापुरती मर्यादित नव्हता, तर दसरा मेळाव्यानंतर होणाऱ्या टीकेवरती देखील तो थेटपणे पाहायला आपल्याला मिळाला होता. शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बरं, या राजकीय सामन्यामध्ये बुधवारच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी जोरदार सिक्सर मारला. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील 3 सदस्यांच्या उपस्थितीनं ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी देखील आता चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंचे भाऊ शिंदेंसोबत. जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळाव्यात. स्मिता ठाकरे, निहार ठाकरेंचाही पाठिंबा. ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर. एकीकडे उद्धव ठाकरे त्यांचा शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरे कुटुंब त्यांच्याकडे वळवलं. उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे, उद्धव ठाकरेंचे बंधू बिंदू माधव यांचे चिरंजीव निहार ठाकरे, जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला हजेरी लावली. जयदेव ठाकरेंनी केवळ हजेरीच लावली नाही, तर एकनाथ शिंदेंना एकटे पाडू नका म्हणत त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं. शिंदे एकनाथरावांनी खरोखर 2-4 भूमिका घेतल्या, त्या फार चांगल्या होत्या आणि त्या मला आवडल्या. आणि असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय आणि म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आज आलेलो आहे इकडे. ठाकरे कुटुंबातील या सदस्यांच्या हजेरीनं सर्वांच्याच नजरा उंचावल्यात. जयदेव ठाकरेंच्या उघड पाठिंब्यानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबातील दुरावा उघड झालाय. उद्धव साहेबांची काय परिस्थिती आहे आपण काल बघितलं. सक्के भाऊ उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर? चुलत भाऊही नाहीये. राजसाहेब सोडून गेले, जयदेवजी सोडून गेले, बिंदा ठाकरेंची मुलं ती सुद्धा सोडून गेली. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो पुरतं मर्यादित आहे. कुठे गेली नाती? याला नातेसंबंध जोडता येतं का? आधीच 40 आमदार, त्यानंतर 12 खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानं उद्धव ठाकरे काहीसे एकाकी पडले आहेत.
पण आता सख्या दोन भावांच्या कुटुंबानंही शिंदेंचा हात धरल्यानं ठाकरेंमधील भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर आलाय. जयदेव ठाकरे असो, निहार ठाकरे किंवा मग स्मिता ठाकरे, हे तिघेही मागील अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. उद्धव ठाकरेंच्या सक्रिय झाल्यापासून शिवसेनेमध्ये त्यांना कधीच मानाचं स्थान मिळालं नाही. नेमकं हेच हेरून एकनाथ शिंदेंनी या ठाकरेंना त्यांच्या सोबत घेत उद्धव ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षात जयदेव, स्मिता आणि निहार हे तीन ठाकरे शिंदेंसाठी किती फायद्याचे ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना भाजप युतीचा काडीमोड होऊन 2.5 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र युती का तुटली यावरून अजूनही कवित्व सुरूच आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद अशी सत्ता वाटणी झाली होती असं उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात शपथेवरती सांगितलं आणि त्यामुळेच पुन्हा एकदा युतीच्या सत्ता वाटणीवरून दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर शपथ. हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवराच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. सत्ता वाटपाच्या त्या वचनाची पुन्हा चर्चा. आता जे तुम्ही केलं ते तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? युतीच्या सत्ता फॉर्म्युल्याचं सत्य काय? शिवसेना भाजप युतीत काडीमोड होऊन जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी लोटलाय. मात्र अद्यापही त्यावरून एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यात दोन्ही बाजूचे नेते मागे नाहीत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा युतीतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आलाय. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून शपथेवर त्याचा पुनरुच्चार केला. शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसं ठरलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं. हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युतीत मिठाचा खडा पडला. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द फिरवल्यामुळे युती तुटल्याचा दावा शिवसेनेकडून आजही केला जातोय. तर असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आता शपथ घेऊन सांगता, आधी एखाद्या व्यासपीठावर भाषण चालू असताना प्रचाराच्या वेळी जर ते सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं. आता तुम्ही शब्द खा का देवावर हात ठेवा, लोकांना पटणार नाही, लोकांना अजिबात पटणार नाही. कारण काही गोष्टींमधला साक्षीदार मी पण आहे त्यावेळेला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. खरं तर शिवसेना भाजप युती का तुटली यावर दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र खरंच असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता का? आणि तसा शब्द दिला नसेल तर युती का तुटली याचं सत्य केवळ भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वावरून पुन्हा एकदा सामना रंगलेला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला. तसंच शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नसल्याचा पुनरुच्चारही केलेला आहे. दसरा मेळाव्यातील या भाषणानंतर भाजप शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरेंवर भाजपचा घणाघात. हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंना टोला. भाजप शिवसेनेत पुन्हा जुगलबंदी. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून शिवसेना आणि भाजप चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून भाजपला खडेबोल सुनावले होते. तसंच शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नसल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी आतंकवाद्यांशी संबंध असणाऱ्या त्या मुफ्ती बरोबरच्या पक्षाची तुम्ही साठोलोट करणार आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? कोणी कोणाला हिंदुत्व शिकवायचं? हिंदुत्व हे खणखणीत असलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आता भाजपनंही शिवसेनेवर जोरदार पलटवार केलाय.
मंदिरात पूजेनंतर टिळा न लावण्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. तसंच शिवसेनेकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असं भाजपनं ट्विटमध्ये म्हटलंय. असलम शेख यांना पालकमंत्री पद, कोविड काळात PFIला अंत्यविधीचं देण्यात आलेलं कंत्राट आणि नवाब मलिकांची पाठराखण अशा विविध मुद्द्यांवरून भाजपनं उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. अगदी सगळ्यांनी भाकीतं केली होती. शिवसेना संपली. शिवसैनिकांनी आणि वरच्या बसलेल्या सर्व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की जे निवडून आलेले जाणारे जातात त्यांच्यामुळे कधी शिवसेना किंवा कुठलाही पक्ष संपू शकत नाही. हिंदुत्वावरून भाजप शिवसेनेत जोरदार जुगलबंदी सुरू आहे. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसची आघाडी केल्यानंतर भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वावरून जुंपल्याचं बघायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेनेमधील फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची असा राजकीय वाद सुरू झालेला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून त्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली होती आणि याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला देखील लगावलाय. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवसेनेवरून राजकीय कलगीतुरा. एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना. एकनाथजी शिंदे साहेबांचा. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच. दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदावे. शिवसेना आणि शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे. खरी शिवसेना कुणाची या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समर्थकांची पाठराखण करताना उद्धव ठाकरेंना डिवचलंय आणि त्यामुळेच या वादाला तोंड फुटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय. यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेची परीक्षा पाहणारा होता, कारण शिंदे समर्थकांच्या बंडखोरीनंतर हा पहिलाच दसरा मेळावा होता. तसंच शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकांनी सुद्धा दसरा मेळावा आयोजित केल्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे लागलेलं होतं. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्याच्या करता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवाजी पार्कला यायचे. त्याच्यात काही पिढ्या आहेत, काही पिढ्या पुढच्या आहेत, ते ऐकायला पण इकडे लोक आलेली होती. सेना भवन पासूनची गर्दी ती अगदी महापौरांच्या बंगल्यापर्यंत मधला सगळा तुडुंब पॅक होतं. आता जो ड्रोननी बघितलेला तुम्हीच पाठवली आहे ती गर्दी बघता आम्हाला फक्त एवढंच समाधान आहे. गर्दीचे आकडे किती, त्याच्या 7 प्रतिसाद किती दिला, लोक उत्साही कसे होते, स्वतः पायी चालत किती जण आले. दसरा मेळाव्यात कोण बाजी मारणार याची गेल्या 2 आठवड्यांपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जात आहे आणि त्यामुळेच यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. मात्र आता दसरा मेळाव्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं सत्ताधाऱ्यांनी विश्लेषण सुरू केलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं यावेळेचं भाषण म्हणजे टोमणे सभा होती असा आरोप भाजपनं केलाय. उद्धव ठाकरेंच्या भाषणात त्यांच्या ठेवणीतले शब्द कायम होते, फक्त काही नवे शब्द सामील झाल्याचा टोलाही भाजपनं लगावलाय. बाप चोरणारी अवलाद, बाप मंत्री, कार्ट खासदार,
हे कटाप्पा खोकासूर आहे, तुम्ही ही डुकरं पाळायची. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या ठेवणीतल्या शब्दांचा अक्षरशः पाऊस पडला. भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हे शब्द पहिल्यांदाच वापरले नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी याच विशेषणांचा वापर केला होता. काय सलून काढलं तुम्ही केसेस काढायचं? काय उद्योगधंदा नाही दुसरं तुमच्याकडे? आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार. शिवाजी पार्कवर टोमणे ऐकायला मिळतील हा विरोधकांचा अंदाज उद्धव ठाकरेंनी खरा ठरवला. बाप चोरणारी अवलाद, काय दिवटा काट माझ्या जन्माला आलं, हे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. शिवाजी पार्कवर शिवसैनिक विचारांचं सोनं लुटायला आले होते की टोमणे ऐकायला अशा शब्दात मनसेनं खिल्ली उडवली. आम्ही रस्ते चांगले देऊ किंवा खड्ड्यांची समस्या काय आहे किंवा मुंबईची तुंबई कशी होते, काहीही देणं घेणं नाही. गद्दार, खंजीर, खोके याच्या व्यतिरिक्त काय त्या मेळाव्यात होतं मला कळलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी टीका केली म्हटल्यानंतर शिवसेनेनंही त्यांच्यावर आरोप केले. उद्धवजींना स्क्रिप्टची गरजच नाही लागत, कारण ते पक्षप्रमुख आहेत. त्यांची नाळ सगळ्यांशी जोडली गेलेली आहे. स्क्रिप्ट कालची खाली वाकून जेव्हा बोलत होते 1.5 तासाच्या वाद एकदा पण लोकांना सामोरे नाही गेले, ही स्क्रिप्ट होती. आणि तुमच्या 50 लोक बसले होते, ची पक्की माहिती आहे की 50 लोक प्रत्येक वाक्याला लिहित होते. उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विशेषणं तीच ठेवली, फक्त काही शब्दांची त्यात भर पडली आहे. सुष्मिता भदाणे आणि विशाल पाटीलसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी नगरसेवक फोडण्यासाठी खोके वाटल्याचा आरोप मनसेनं केलाय. मनसेच्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी 5 कोटींचा आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि या आरोपांमुळे खोक्यांच्या आरोपांचा शिवसेनेवरच बुमरँग झाला की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी 5 खोके. त्यांना 5-5 खोके दिलेले. फुटीर नगरसेवकांना 5 कोटींचं आमिष. ही दुटप्पी दुहेरी सापासारखी भूमिका सोडली पाहिजे शिवसेनेने. खोक्यांच्या आरोपांचा शिवसेनेवर बुमरँग. उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाच्या आमदारांवर सातत्यानं खोक्यांचा आरोप केला जात असताना आता मनसेनं शिवसेनेवर खोके वाटल्याचा आरोप केलाय. मुंबई महापालिकेतले मनसेचे नगरसेवक फोडताना प्रत्येक आमदाराला 5 कोटी रुपयांचा आमिष दाखवल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय. सारखं तेच 50 खोके. ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक फोडलेले तेव्हा त्यांना 5-5 खोके दिलेले किंवा देऊ म्हणून सांगितलेलं. माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यातले फक्त 2.5च दिले, पुढचे 2.5 दिले नाही. शिवसेनेनं बीएमसीत मनसे फुटली तेव्हा तो मास्टर स्ट्रोक आणि आता सेना आमदार फुटले तर ती गद्दारी कशी असा सवाल मनसेनं केलाय. म्हणजे तुम्ही कराल तो मास्टर स्ट्रोक. तुम्ही दुसऱ्यांचे 6 नगरसेवक जोडले का अनिल परबांचा मास्टर स्ट्रोक, आणि हे तुमच्या बाबतीत झालं की ते गद्दार. ही दुटप्पी दुहेरी सापासारखी भूमिका सोडली पाहिजे शिवसेनेने. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी खोक्यांवरून रान उठवलं होतं, पण कधी काळी शिवसेनेनंही फोडाफोडीसाठी खोक्यांचा आमिष दाखवल्याचा आरोप झालाय. या आरोपांमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच पंचायत झाली आहे. विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ईडीच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर आता अनिल देशमुखांच्या वकिलांनी सीबीआय कोर्टात धाव घेतलेली आहे. कारण सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणामध्ये देशमुखांना अद्याप कोर्टानं दिलासा मिळालेला नाहीये आणि त्यामुळेच सीबीआय कोर्टामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अनिल देशमुखांची सीबीआय कोर्टात धाव. जामिनासाठी सीबीआय कोर्टात अर्ज.
अनिल देशमुखांना दिलासा मिळणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलांनी आता सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केलाय। या प्रकरणी सीबीआयला 14 ऑक्टोबर पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। सत्र न्यायालयामध्ये सीबीआय कोर्टमध्ये माननीय देशमुख साहेबांचा अर्ज केला आहे जामीनसाठी आणि ते अपोजिट साईडला आम्ही सर्व्हिस केला दिला आहे, कॉपी दिली आहे आणि आता ते त्यांची रिप्लायसाठी स्टेसाठी 14 तारखेला ठेवला आहे। ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी अद्यापही त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नाही, कारण जामीन मंजूर केल्यानंतर सुप्रीम कोर्टात अपील करता यावं याकरता उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाला स्थगिती दिली आहे। ईडी प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी सीबीआय प्रकरणात अद्याप दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे आता अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात होणार की तुरुंगाबाहेर हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शासन आदेश डावलून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांना सबसिडी घोटाळा करण्यास वाट मोकळी करून दिल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती अधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशाचं पत्र देखील लागलंय, तर अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरती संगणकीय प्रणालीमध्ये बदल करत सबसिडी घेणाऱ्यांसाठी काही सूट दिली, ज्यामुळे महावितरणमध्ये जवळपास 500 कोटींचा सबसिडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। महावितरण उद्योजकांवर मेहरबान, उद्योजकांच्या फायद्यासाठी नियमांना हरताळ, संगणकीय प्रणालीमध्ये अधिकाऱ्यांकडून बदल, उद्योजकांनी 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। राज्यातील महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांसाठी कशा प्रकारे नियमांना हरताळ फासत उद्योजकांवर मेहरबानी केली हे उघड करणारी ही पत्र महाराष्ट्र शासनानं 24 मार्च 2017च्या शासन आदेशात नवीन उद्योगांना सबसिडी देताना जिल्हा उद्योग केंद्र आणि संबंधित संस्थेचे पात्रता प्रमाणपत्र अनिवार्य केलं होतं। शासन आदेशानुसार पात्र ग्राहकांकडून नवीन उद्योगांचं अनुदान वाटप करणं आधी जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र घेणं अभिप्रेत होतं, परंतु संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक बदल करताना नवीन उद्योगासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर पात्रता प्रमाणपत्र अपलोड करणं बंधनकारक करण्याऐवजी हेतुपुरस्पर फक्त डेटा ऑफ कनेक्शन 1 एप्रिल 2016 नंतरची असावी अशी प्रणाली विकसित करण्यात आली। अधिसूचनेनंतरच्या ऑफिस नोटमध्ये नवीन उद्योग कोणास धरावा तर ज्या उद्योगाची वीज जोडणी 1/4/16 पासून दिलेली आहे अशा उद्योगांना नवीन उद्योग धरून त्यांना अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचा मजकूर महावितरणच्या मुख्यालयात वरिष्ठांनी मंजूर केलेला आहे। ही मुख्यालयी ज्यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल न करता आपल्या सोयीचे बदल केले हे खरे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। तत्कालीन कार्यकारी संचालकांनी पात्रता प्रमाणपत्र अपलोड करण्याबाबत प्रणाली विकसित करावी असे स्पष्ट निर्देश दिलेले होते, पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। या प्रकरणी आम्ही महावितरणचे चीफ इंजिनियर दत्तात्रय बनसोडे यांच्याकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठलंही उत्तर न देता आमचा फोन कट केला। हॅलो सर, नमस्कार, तुषार कोवळे बोलतो न्यूज 18 लोकमत मधून, नागपूरवरून। कुठून? तुषार कोवळे, नागपूरवरून बोलतो, न्यूज 18 लोकमत चॅनल मधून। तर एक मला माहिती पाहिजे होती, आपलं जे महावितरणचं जे उद्योजकांसाठी नवीन उद्योगांसाठी जे सबसिडीचा विषय होता त्यामध्ये 2017चा जो GR आहे 24 मार्च वाला, त्यामध्ये हे जे कंपन्शन होतं जिल्हा उद्योग केंद्राचं संगणकीय प्रणालीमध्ये, तर 2019 मध्ये पण त्या महावितरणच्या या पळवाटेमुळे अनेक उद्योजकांनी आपले जुने मीटर कट करून त्या ठिकाणी जुन्या उद्योगांसाठी नवीन मीटर घेतल्याचं दाखवलं। डेटा ऑफ कनेक्शनचा फायदा घेत बोगस पद्धतीनं महावितरणची सबसिडी लाटली, त्यामुळे सबसिडी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीनं या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणं गरजेचं बनलंय। यानंतरच कुणाच्या फायद्यासाठी कुणाच्या सांगण्यावरून शासन आदेश डावलण्यात आला हे स्पष्ट होणार आहे। संगणकीय प्रणाली विकसित करताना शासन आदेशाला हरताळ फासत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सबसिडी लाटणाऱ्या उद्योजकांना वाट मोकळी करून दिली, त्यामुळे
सबसिडी घोटाळ्याची चौकशी होताना या अधिकाऱ्यांची पण चौकशी का होऊ नये हा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून आपण पाहिल्या. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.